पावनखिंडीचा रणसंग्राम हा स्वराज्याच्या इतिहासातला एक महत्त्वाचा रणसंग्राम आहे। या रणसंग्रामाला उजाळा देण्यासाठी शांतिदूत मर्दानी आखाड्याच्या वतीनं पन्हाळगड ते पावनखिंड पदभ्रमंती मोहिमेचं आयोजन करण्यात आलं होतं। बांदल मावळ्यांसह आपल्या पराक्रमानं घोडखिंड पावन करणारे नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांचे वंशज संदीपदादा देशपांडे यांच्यासह आखाड्याच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते बाजीप्रभूंच्या मूर्तीला अभिवादन करून मोहिमेची सुरुवात करण्यात आली। या ठिकाणी मर्दाना खेळांची चित्तथरारक प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली। या 2 दिवसीय मोहिमेमध्ये संदीपदादा देशपांडे हजारो शिवभक्तांसह पूर्णवेळ सहभागी झाले होते। शांतिदूत मर्दानी आखाड्याचे अध्यक्ष सूरज केसरकर, कार्याध्यक्ष अतुल केसरकर, मराठा तितुका मेळावा प्रतिष्ठानचे कार्यप्रमुख योगेश केरकर, दत्तात्रय जाधव, विजय माने, कविराज नाईक यांनी या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले।